नाही नाही. अजून एक आम्ही दोन अजून काय सांगाल आज या शिबिरामध्ये आलात? आपलं नाव आणि कुठलं गाव ते पण सांगा. माझे नाव अशोक चांगदेव मिसाळ, विरोडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. या छत्रपती शिवाजी महाराजावर समाधानकारक शिबिर आयोजित कार्यक्रम घेतला. एक बावनकुळे साहेबांनी एक आयोजित कार्यक्रम घेण्यासाठी हे कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल आम्हाला शेतकऱ्यासाठी चांगले सुखसुविधा, अजून अपंगासाठी काय काय अडचणी आहेत ते आयोजित केलेला कार्यक्रम आहे. ते आम्हाला फार छान वाटले. आम्हाला हे अपंगासाठी जे काय स्कीम आहे ते भरपूर दिले. आम्ही दोघं आहोत, नवरा बायको अपंग आहेत. आमच्यासाठी सुद्धा महिन्याला दर महिन्याला 2,500 पेमेंट मिळतं. आणि आपण अपंग म्हणून असं रडत बसायचं नाही, जिद्दीनं जीवन जगायचं. आणि हे आपण रडत बसण्यापेक्षा आपण कष्टानं जीवन जगलं पाहिजे, रुबाबमध्ये जीवन जगलं पाहिजे. आता मी दोन्ही पायानं अपंग आहे. माझं किराणा दुकाना विरोध आहे, एक नंबर टॉपमध्ये चालते. माझी मंडळी दोन्ही पायानं, एका पायानं अपंग आहे, एका पायात कॅलिपर आहे आणि एक पायात असं मस्त आहे. तर तिने कपडे शिवते, ब्लाऊज शिवते. दररोज नाही ना म्हणा तर दररोज 500 रुपये. लोकांनी माणसाने असं विनाकारण बिनकामी इकडे तिकडे टवाळकी करत फिरायचं नाही. की आजचा दिवस उद्या येत नाही, कारण जिद्दीने केलं पाहिजे, कमवलं पाहिजे. मुलगा चांगलं विश्रांती देईल, म्हणजे आपल्याला वडील मुलगा आपल्याला चांगला सांभाळणार अशी स्वप्न खोकल्याचे. मुलगा कोणाच्या तर संगती लागून काहीतरी व्यसने करून बोंबलत फिरायला हे चांगलं नाही. हे जीवन एकदाच येते, हे 17 वेळा जीवन येत नाही. म्हणून त्या जीवनाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग केला पाहिजे. माझं शिक्षण 12वी झाले. एकता 1ली ते 7वी पर्यंत विरोडे बुद्रुकमध्ये झाले. 8वी ते 12वी पर्यंत हरिभाई देवकर प्रशाला झाले सोलापूर. मग माझी परिस्थिती एकदम डाऊन असल्यामुळे 12वीच्या पुढे मी शिकलो नाही, कारण वडील म्हणजे असं दारोडे होतं, म्हणजे सुशिक्षित नव्हतं, अशिक्षित होतं. आई एकटीनं मंजुरी करून कुठं राहणार. आम्ही 6 जण भाऊ, 3 मुली 3 जण भाऊ. मग मी विचार केला, घरची परिस्थिती डाऊन आहे, काय करायचं. तर आता मी म्हणलं आमच्या वडिलांना, आईला म्हणलं, मी आता काय शाळा शिकणार, तुमची परिस्थिती नाही, तू एकटी कमवणार, बाप दारू पिऊन असं झोपणार, मग तुझ्या एकटीवर कसं भागायचं परपंच. तेव्हा मी एक छोटंसं दुकान टाकतो, गोळ्या बिस्किटचं दुकान टाकतो, शेवचिवडा टाकतो. मग 97 सालाला माझं 97 सालाला दुकान चालू केलं. त्यात गोळ्या बिस्किट टाकलं. परत धंदा चांगला व्हायला लागला. परत मग मी काय केलं, 2000 सालात मोठं किराणा दुकान टाकलं. ते शासनानं 25,000 मला हे दिलं, म्हणजे भांडवल, खेळतं भांडवल दिलं. त्या खेळतं भांडवलावर मी काय केलं, आता त्याच्यावर लुंगा 2000 सालापासून आज कालावधी आता 26 वर्ष झालं. एवढं मोठं भांडवल करत करत आज माझ्याकडे 1.5-2 लाखाचं भांडवल आहे. दररोज नाही ना मला 6-7 हजार धंदा होते मला. चिकाटी सोडायची ना, चिकाटीने करायचं. सकाळी मला 3 मुली 1 मुलगा. एक थोरली मुलगी CA करत करत तिला जॉब आहे. बरं, तिच्या मिस्टरला 70,000 पेमेंट आहे. 2 नंबर पोरगी डी फार्मसी झाली. तिच्या नवऱ्याला इंजिनियर आहे, 1.25 लाख पगार आहे. तिचं मेडिकल दुकानात सोलापूर अवंतीनगरला. तिचं दररोज नाही ना मला 7,000 धंदा होतो मेडिकलचा. आता 3 नंबर मुलीचं का ना, आता म्हणजे आता 6 मेला लग्न आहे. तर तिचा नवरा कॅशियर आहे, स्वतःचा डॉग आहे, 7-10-12 एकर बागा जमीन आहे, मुंडेवाडी पंढरपूर तालुक्यात. आणि मुलगा गोरा डॉक्टर झाला. त्याचं BSc पूर्ण होऊन गोरा डॉक्टर केला. त्याला मी सांगितलं बोंबलत फिरायचं नाही, शेती आपले 6 एकर जमीन घेतली मी, सगळे बागा आहेत. आणि दुकान शेती आणि तुझा धंदा त्या गोरा डॉक्टर झाला. दररोज घरात पैसे आला पाहिजे, कोणाच्या नादाला लागून हे असं फिरायचं नाही. आता जे लोक काय पोरं काय व्यसनाच्या आहारी गेले. आता काय 80% पोरं काय ना काय व्यसनाच्या आहारी गेले. अरे व्यसन करू नका, आपलं आयुष्य हे एकदाच असतं. चांगलं जीवन जगा,
चांगल्या तऱ्हेनं आपलं जीवन हे करा, सांभाळा जीवनाला. उगा इकडे तिकडे फिरू नका. मग ते पोराला मी गुरा ट्रॅक्टर कोर्स केला. त्यांना आता दररोज नाही म्हणत 1000-2000 कमवते पोरं. माझं दुकान बी चांगलं चालते. आणि माझं आता बसल्या बैठकीला दररोज 7ला उगाले दुकान, संध्याकाळी 10:30-11 वाजेपर्यंत चालू असतं. चिकाटीनं कमवलं पाहिजे. हे दिवस परत, हे टाइम परत येणार. आजचा दिवस फेल गेला म्हणजे आयुष्याचा दिवस एक फेल घेणार. म्हणून जिद्दीनं कमवायचं, जिद्दीनं जीवन चांगल्या तऱ्हेने जीवन जगाचं. हा, आम्हाला हे सांगा की आपल्यासारखे समाजात अनेक जण विकलांग असलेले दिसतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? समाजात होय हा, ते खचून दिव्यांगासाठी मी आता हे आपण मला 2,500 महिन्याला मिळतं, तर ते 2,500 मी ते मागे पोस्टात टाकत असतो. आपल्या पोराला उपयोगी पुढे येईल म्हणजे का, त्या पैशाचा योग्य वापर केला पाहिजे. ते दर महिना दोघांचं मिळून 5,000 येतं आमच्या मंडळीचं 2,500, माझा 2,500. ते आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ते टाकत असतो. म्हणजे त्याने परत आपल्याला हे करावं, आणि आपल्या पप्पाने चांगले कमवून ठेवलं आपल्यासाठी. आम्हा दोघाला चांगलं सांभाळावं म्हातारपणी. शासनाच्या सोयी सुविधा वेळेवर मिळतात का? म्हणजे हा, मिळतात. हा, समाधानी आहात? समाधानी आहे. हा, अपंगासाठी भरपूर शासन देतो. अजून सुद्धा प्रयत्न चालू आहे माझा. अजून शासनाकडून हे घ्यायची बीज भांडवल घेण्यासाठी अजून ह्याच्यापेक्षा मोठा धंदा वाढवायचा. झाप फुडा आहे. हा, असं एवढं थांबणार समाधान नाही. झाप मोठा आहे अजून माझी. हा, नक्कीच. एकंदरीत सध्याचं जे सरकार आहे, सरकारच्या योजनेबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात? समाधानी आहे. चांगली सोय सुखसोयी सांगायचं करते सरकार. शेतकऱ्यासाठी आहे लक्ष.